छोटा की मोठा आहे? आहे का दादा? अरे लेस निवांत बसला साप दिसतोय तुम्हाला? नाही, आतमध्ये दगडाच्या आतमध्ये घुसलेला आहे खाली. इथे इथे गेले का दगडामध्ये? दगडाच्या खाली. केवढा आहे साप? छोटा आहे का? मागे मोठा होता ना, बस त्याच्यापेक्षा तेवढा थोडासा मोठा. मोठा आहे का? हा नाग आहे. ते बघा चाललंय काय तुमच्याकडे सगळे नाग निघाले? पाळीव नाग आहेत आमच्याकडे. पण आता ठीक आहे बघा आपण. इथूनच आला होता तो, आणखी बाहेर निघाला होता इथून. नाही पण आम्ही कुठून बाहेर पडला होता तो? ते तुमच्या कुंडीपासून आतमध्ये आला, आतमध्ये इथनं आणखी बाहेर पडला होता. अरे कुठे बसलाय? बघितलं का? दिसतोय का? बघा बरं, बघा तुमच्या दादांना दाखव. दिसला का दादा? एकदम बुडाशी बघा, बुडाशी दिसते. हे काय ते काय झालंय त्या पालाचा आणि त्याचा रंग खाली बघा मुळाला. हा मुळ्यापाशी. त्या दगडीच्या तिथेच आहे बघा. हा ते बघा. हे बघा कसं दबलाय बघा. दिसलं ना आता? तिकडे पळाल तू. नाही पळणार नाही. पळाल तरी तो जास्त लांब धामणून चालतो. कागदच तोंड गुंतले त्याचं प्लास्टिकच्या. हा 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 नाही काढेल ते लय हुशार असतात. स्वतःच काढतोय बघा बरोबर. मागच्या वेळेसपेक्षा छोटा की मोठा आहे? मोठा आहे? ते पाय तो हे बघा इकडून तोंड दिसते काही. हो बघून बघून नाही काहीच नाही. मॅडम मॅडम नाही नाही तुम्ही काळजी नका करू राजू. नाही हो विश्वास ठेवा की आमचा. आहे म्हणूनच तुम्हाला बोलावलं बरं का. डायरेक्ट कसं भरता का? नाही. त्याला भरणार ना. काय तिथं लाल मुंगे चालले मला 2-3. हा मॅडम त्यातनं मुंग्या आहेत. हा मुंग्यांनी तोडलं जरा. दादा एवढं जवळ. त्याचा एक डोळा वेगळा आहे बघा. एक डोळा वेगळा आहे. दिसतोय का तुम्हाला? हो नाही ना? बाबा तेवढ्या जवळ जाऊ नका. तो आपला काय दवाखान्याचा पेशंट नाही आहे. नाही पण तो याला दिसला साप. चला काय करते आता. तर या ठिकाणी एक इंडियन स्पेक्टॅकल्ड कोब्रा म्हणजे भारतीय नाग आपल्याला भेटला मित्रांनो. आणि हा विषारी प्रजातीचा साप आहे बरं का. तर चप्पल मध्ये अडकल्या आधी त्याला बाहेर काढते इथून. मॅडम कंटिन्यू. नाही तो आता येणार आहे स्वतःच बाहेर. त्याला मी ओढत नाहीये. ती वीट काढते स्टिकने, हाताने नाही काढत.
नाही काही टेन्शन नाही. मुंग्यांमुळे जरा इथं हे झालं मला 2-3 मुंग्या चावल्या ना. हो डेंजर येतो. डेंजर आहे मॅडम, खरंच डेंजर आहे. बाई बरं झालं आले. हो थांब बाबा. चला सपाटीला म्हणजे तो जरी किती आला तरी बाई तुमच्याकडेच तरी पण आपण लय हळूवार पद्धतीने काढले त्याला. नाही येत ना. हो जा मॅडमचं ट्रेनिंग वाट वाटते तू बाहेर इथे आले तेव्हा मन हलकं नाही ठेवायचं कधी. अहो नाही पण आले तेव्हा किती साप निघाली इथे. किती धामणचा तुम्हाला काही त्रास नाही. उलट धामण असेल ना तर धामण जास्त शिकार जास्त करत असेल. धामण काय करते, खाते भरपूर, कारण साप मोठा असतो ना, मग त्याला खायला पण जास्त लागतं ना. 5-5, 6-6, 7-7 बेडूक एका वेळेस घेते.